नमस्कार मंडळी. चटाकेदार रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवत आहे महाराष्ट्रीयन स्पेशल थाळी म्हणजेच वांग्याचं भरीत आणि मिरचीचा ठेचा. त्यासाठी मी ही 2 वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याला वरून थोडं चिरून घेत आहे. दोन्ही वांग्यांना चिरून घ्यायचं आहे. दोन्ही वांगी चिरून झालेली आहे. आता त्यामध्ये लसणच्या पाकळ्या आपल्याला घालायच्या आहे. दोन्ही वांग्यांमध्ये आपल्याला लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि त्या लसणच्या पाकळ्या घालून झालं की आपल्याला या वांग्यांना वरती थोडं तेल लावून, कोणतंही तुम्ही तेल वापरू शकता, ते आपल्याला गॅसवर भाजायला ठेवायचं आहे. त्यासाठी मी इथे दोन्ही वांगेही भाजण्यासाठी ठेवलेली आहे. दोन्ही वांग्यांना तेल लावून वांग्यांना भाजण्यासाठी ठेवलेली आहे. ही दोन्ही वांगी चांगली भाजून घ्यायची आहे. मी जाडी काढलेली आहे कारण त्यावर थोड्या वांग्यांवर भेगा पडत आहे. तर दोन्ही वांगी मी आता गॅसवरच भाजते आहे. गॅसवर ही वांगी चांगली भाजून घ्यायची. याचं वरचं कवरिंग जे आहे ते पूर्णपणे ब्लॅक होऊन जाते आणि भाजलेली वांगी ही आपल्याला एका ताटात काढून घ्यायची आहे. दोन्ही वांगी एका ताटात मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वांग्याची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. ती अलगद आपली निघून जाते भाजलेल्या वांगी. त्यानंतर आपल्याला याचे जे वांग्याच्या 2 दांड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आणि त्याला वांग्यांना बारीक करायचं आहे. त्याचं पूर्ण बारीक झालं की त्यावरती मी माझ्याकडे कांद्याची पात तो कांदा होता तर मी तो टाकला. तुम्ही साधाही टाकू शकता आणि त्यावरती टोमॅटो टाकायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये मिरची कापून घेतलेली आहे. ती मिरची छान ठेचून घ्यायची आहे आणि ती चांगली ठेचून झाली की त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 अशा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्याही चांगल्या ठेचून घ्यायच्या आहे. मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये भरपूर जिरं घातलेले आहे आणि आपण लसूण आणि मिरचीचं जो वाटण तयार केलं होतं ठेचून, तेही मी याच्यात घातलेलं आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान परतून झालं की वांग्यांमध्ये आपण जो कांदा आणि टोमॅटो टाकला आहे ते कच्चं भरीत आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे. छान मिक्स होतपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. छान ते मिक्स झालं की त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खूप सॉफ्ट असं भरीत तयार होतं आणि वरतून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. यानंतर आता आपण ठेच्याची तयारी करतो आहे. तर तव्यावरती मी हे 7 ते 8 मिरची घेतलेली आहे. त्यावरती तेल घातलेलं आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून ते वाफेवर 5 ते 7 मिनिट ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर आपल्याला झाकण खोलून घ्यायचं आणि त्यामध्ये 4 ते 5 अशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि त्याही छान परतून घ्यायचे आणि वाफेवरती त्यालाही 2 ते 3 मिनिट ठेवून घ्यायचं. त्यानंतर हे आपलं मिरची आणि लसूण हे दोन्ही छान भाजले गेले आहे. तर ते आपल्याला ठेचून घ्यायचे आहे. छान ठेचून घेतले की त्याचा खूप चांगला चव येतो. असं हे वाटण तयार झालं पाहिजे लसूण आणि मिरचीचं. असं वाटण तयार झालं की त्याच तव्यामध्ये आपण तेल घालायचं आणि जिरं घातलेले आणि मिरची आणि लसूणचा ठेचा घातलेला आहे. तो ठेचा घातला की त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आणि त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केलं की त्यावरती आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर. असा हा आपला झणझणीत असा तिखट ठेचा तयार आहे आणि त्यासोबतच मी भाकरही केली. याचीही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आपली ही अशी महाराष्ट्रीयन थाळी तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. सो मी अशाच काही नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.